नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, के.वाय.सी दुरुस्तीची पद्धत सुरू आहे. ज्या बहिणींनी के.वाय.सी चुकवलेली होती, के.वाय.सी दुरुस्तीची पद्धत आता सुरू आहे आणि काही दिवसच बाकी आहेत. तर ज्या बहिणींनी के.वाय.सी केली नसेल त्यांनी परत एकदा के.वाय.सी दुरुस्ती करून घ्या. कारण खूप बहिणींची के.वाय.सी चुकलेली आहे आणि त्या मान्य करायला तयार नाही की आपली के.वाय.सी चुकलेली आहे. के.वाय.सी चुकीमुळेच त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. म्हणून जर तुमची के.वाय.सी खरंच चुकली असेल, ऑप्शन निवडताना होय किंवा नाही यामध्ये तुम्ही चूक केली असेल किंवा इतर कुठलीही चूक झालेली असेल तर आता दुरुस्ती करता येते. परंतु तेही काहीच दिवस अजून मोजके बाकी आहेत. 31 मार्च शेवटची तारीख आहे. म्हणून ज्या बहिणींनी के.वाय.सी दुरुस्ती केली नसेल, शेवटची संधी आहे, पटपट के.वाय.सी दुरुस्ती करून घ्या. मैत्रिणींनो, के.वाय.सी दुरुस्तीची पद्धत सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी सगळ्यांना निवेदन आहे, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि आपण आपल्या चॅनलवर खात्रीशीर आणि कमी शब्दात महत्त्वपूर्ण माहिती देत असतो. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे आपल्याला लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जायचं आहे. मग हे पेज ओपन होणार आहे. तिथे लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक म्हणजे तुमचा महिलेचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा दिलेला आहे, जसाच्या तसा भरायचा आहे. नंतर हा जो पॅसेज आहे तो पूर्ण वाचून घ्यायचा आहे. खाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. मग हा OTP तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल लिंक असेल त्या मोबाईलवर येणार आहे. मग OTP टाकल्यानंतर तुम्हाला OTP सबमिट करायचा आहे. तुमची जर के.वाय.सी चुकलेली असेल तर ही प्रोसेस तुमची होणार आहे. तर तुमची के.वाय.सी चुकली नसेल तर ही प्रोसेस होणार नाही. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला SMS येईल की हा आधार कार्ड क्रमांक के.वाय.सीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही. म्हणजे एकतर तुमची के.वाय.सी बरोबर आहे किंवा के.वाय.सी करताना तुमची चूक झालेली नाही. यामुळे हा आधार कार्ड क्रमांक या दुरुस्तीच्या यादीत नाही असा SMS तुम्हाला येणार आहे. जर असा SMS आला नाही तर पुढचं पेज ओपन होणार आहे. म्हणजे तुमची के.वाय.सी चुकलेली आहे. त्यामुळं तर इथे 2 प्रश्न दिलेले आहे. तर हे प्रश्न निवडतानाच बहिणींनी के.वाय.सी चुकवली होती तर इथे नाही असं ऑप्शन क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या घरात कोणीही सरकारी नोकरीवर नाही किंवा पेन्शनधारक नाही असे हे प्रश्न आहेत दिलेले. तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं लिहायचं आहे. नाही उत्तर दिल्यानंतर खालच्या चौकोन डब्यामध्ये आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट करायचं आहे. मग तुम्हाला एक SMS येईल. ग्रीन कलरचा SMS आला तर तुमची यशस्वीरित्या के.वाय.सी दुरुस्ती पद्धत झालेली आहे. के.वाय.सी सक्सेसफुली झाल्यानंतर काही दिवसानंतर तुमची पडताळणी होणार आहे. तुमच्या फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पात्र यादीमध्ये अपडेट करून तुम्हाला लाभ सुरळीत सुरू राहील. मैत्रिणींनो, के.वाय.सी दुरुस्तीची पद्धत अगदी काही दिवसावरच आलेली आहे. आज 24 मार्च आहे आणि 5 ते 6 दिवस फक्त उरलेले आहे. ज्यांनी केली नसेल त्यांनी पटकन के.वाय.सी दुरुस्ती करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. मागेसुद्धा 31 डिसेंबरपर्यंत जेव्हा लास्ट तारीख होती मी सविस्तर व्हिडिओ बनवला होता. परंतु काही बहिणींनी के.वाय.सीच केली नाही आणि त्यांना 3 ते 4 महिने झाले आता पैसे मिळणं बंद झालेलं आहे. जेव्हा पैसे मिळणं बंद झालं तेव्हा त्यांना कळलं की के.वाय.सी बंधनकारक होती. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरी आणि 100% खात्रीशीर माहिती देत असतो. सगळ्या बहिणींनी तो व्हिडिओ बघितला असता तर त्यांची के.वाय.सी झाली असती आणि त्यांना पैसेही मिळाले असते. ज्या बहिणी आपल्या चॅनलशी जुळलेल्या होत्या आणि त्यांनी के.वाय.सी केलेली होती त्यांना हप्ता सुरू आहे. जेव्हा त्यांना हप्ता येतो त्यांना खूप आनंद होतो. त्या कमेंटमध्ये सांगतात कारण त्यांनी एकदाच के.वाय.सी केली आणि कुठेही त्यांची के.वाय.सी चुकलेली नाही. म्हणून योग्य प्रकारचे व्हिडिओ बघूनच के.वाय.सी करा म्हणजे तुमची के.वाय.सी चुकणार नाही. 18 सप्टेंबरपासून के.वाय.सीला सुरुवात झालेली होती. शासनाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. जवळपास 5 ते 6 महिने के.वाय.सी पद्धत सुरू होती. त्याचप्रमाणे एवढे दिवस होऊनही बहिणींनी के.वाय.सी केली नाही म्हणून त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. लाडक्या बहिणींची के.वाय.सी चुकीमुळे त्यांचा हप्ता बंद झालेला होता. मग त्यांनी महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे त्यांनी आंदोलनसुद्धा केले. आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती केलेली होती आणि बऱ्याच न्यूज चॅनलवर आणि वर्तमानपत्रातसुद्धा ही बातमी आलेली होती. त्यामुळे एक संधी महिलांना मिळाली आणि त्यांची के.वाय.सी दुरुस्ती झाली. आता ज्यांची के.वाय.सीच झाली नाही त्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करत आहोत. तुम्हालासुद्धा काही ना काही करायचं आहे. महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे. शासनापर्यंत जर ही माहिती पोहोचली तर नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि एकदा परत तुम्हाला के.वाय.सी करायची संधी मिळेल आणि तुमचा हा लाभ बंद होणार नाही आणि तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. म्हणून मैत्रिणींनो,
व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करत चला, कारण तुमचा सपोर्ट हवा आहे. तुमच्या सपोर्टशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. आणि तुम्हालासुद्धा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन आपल्या जिल्हा स्तरावर तक्रार करायची आहे. तेव्हाच या पुन्हा नव्याने KYC करण्यासाठी तुम्हाला सकारात्मक निर्णय बघायला मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंत सकारात्मकच निर्णय झालेला आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून वितरणाला खूप विलंब होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण आपले अर्थमंत्री आधी अजितदादा होते आणि आता ते खातं मुख्यमंत्र्यांकडे गेलेलं आहे. तरी लवकरात लवकर शासनाने वितरणही करावी, शासनाला विनंती आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.